पुढची महत्त्वाची बातमी बघूया। डेंग्यूचे डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉगिंग मशीन वापरात वर्षाला 48 लाख तर महिन्याला साधारण 4 लाखांचा घपला होत असल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। काँग्रेसचे नगरसेवक अमर समर्थ यांनी पुराव्यानिशी उघड केलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पालिका वर्तुळात या चर्चेला चांगलाच ऊत आलाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। फॉगिंग मशीन मधून निघतोय भ्रष्टाचाराचा धूर। 10 मशीन मधून महिन्याला तब्बल 4 लाखांचा घपला। महापालिका अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष। कोल्हापूर शहरात डेंग्यू, चिकनगुनिया अशा रोगांची साथ पसरू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे घरोघरी सर्वेक्षण केलं जातंय। पाणी साठ्यात औषध टाकलं जाते, त्यातीलच एक भाग म्हणून ज्या भागात डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा भागात फॉगिंग मशीनद्वारे धूर, औषध फवारणी केली जाते। प्रत्येक वर्षी किमान 5 महिने तरी पूर्ण वेळ ही मोहीम सुरू असते। त्याशिवाय अधूनमधून देखील ही पद्धत सुरू असते। पालिका प्रशासनानं फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याकरिता मशीन घेतली आहे। ती मशीन कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला बांधून शहराच्या विविध भागात धूर सोडला जातो। कधी कधी ज्या ठिकाणी दुचाकी जात नाही त्या ठिकाणी हातात घेऊन ही मशीन भागातून फिरवली जाते। या कामाकरिता स्वतःची दुचाकी असलेले कर्मचारी नेमले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी कोणाच्या नजरेस पडत नाहीत, कोणाच्या बंधनात सापडत नाहीत। त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी नेमून दिलेल्या भागात मशीनद्वारे धूर सोडण्याचं आणि डास मारण्याचं काम करायचं असतं। या कर्मचाऱ्यांवर कोणाही अधिकाऱ्यांचं दैनंदिन नियंत्रण नाही। तक्रार आली की त्यांना काम करण्याची सूचना द्यायची, एवढंच अधिकाऱ्यांचं काम असतं। परंतु हे कर्मचारी या भागात फिरतात का, त्यांच्याकडून धूर फवारणी केली जाते का याची माहिती या भागातील आरोग्य निरीक्षकालाही नसते। हीच संधी साधत कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बेमालूमपणे पेट्रोल आणि डिझेल हडपण्याचा उद्योग केल्याचा आरोप करत मशीन वापरणारे कर्मचारी डिझेल 70 रुपये लिटरनं बाहेर विकतायत। संगनमतानं ही चोरी सुरू आहे। आरोग्य निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या लुटीकडे दुर्लक्ष झाले असा आरोप नगरसेवक अमर समर्थ यांनी केलाय। एका मशीन मागे 22 लिटर डिझेल जातं कुठं? जर हे एका मशीन झालं तर रोजच्या 10 मशीन 220 लिटर या पद्धतीने जर बघितलं तर आम्ही त्यात थोडी सखोल चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की हे 70 रुपयानं बाहेर मशीन डिझेल विकलं जातं। मग ट्रकवाले असतील, ट्रॅक्टरवाले असतील। खऱ्या अर्थानं हे धूर फवारणीचं आहे, पण खऱ्या अर्थानं लोकांच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूर फेकलेलं आहे असं आमचं ठामपणे मत आहे। म्हणून आणखीन यात डीप जाऊन ही साखळी कुणी आहे, याची लायबिलिटी कुणावर राहणार, इतके पैसे बुडलेले लोकांचे कुणाकडून जबाबदार आहेत, त्यांच्याकडून वसूल व्हायला पाहिजे, आमची ही भूमिका प्रामुख्याने राहणार आहे। फॉगिंग मशीनच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित। एका मशीनला सकाळ संध्याकाळी 5 लिटर डिझेल लागतं, मग दिवसाकाठी 32 लिटर डिझेलचा खर्च का? 3 तासांच्या कामासाठी 400 रुपयांचे पेट्रोल का लागते? कर्मचारी कामासाठी दुचाकीचा वापर करतात। कर्मचारी एका दिवसात 200 किलोमीटरचं काम कसं करू शकणार? दिवसाकाठी 3 तास काम होतं तर 200 किलोमीटरचा हिशोब कसा असा सवाल देखील उपस्थित होतोय। एकूणच पाहिलं तर कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली जाते असं कागदोपत्री सांगितलं जातं। मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही धूर फवारणीसाठी कर्मचारी येत नसल्याचं कोल्हापूरकर सांगतात। जे गल्लीबोळांमध्ये फॉगिंग मशीन फिरवलं जातात त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि आजाराच्या बाबतीत जास्त प्रादुर्भाव हा लहान मुलांच्याच बाबतीत जास्त दिसून येतो। त्यांना डास चावून डेंग्यू किंवा मलेरिया, आता बऱ्याचशा तापाच्या साथी आहेत त्या सुद्धा डासांपासून होतात। सो त्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी ही कारवाई जास्त होणे गरजेचं आहे। फॉगिंग मशीन यायला पाहिजे, काय नुसतं आलं म्हणून चालणार नाही, तर येतच नाहीत। कवा तरी आलं म्हणजे झालं नाही, त्या डासांचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे आणि फॉगिंग मशीन वेळोवेळी द्यायला पाहिजे, त्यामुळं डासांचा होईल। नाहीतर मग या पावसाळ्याच्या दिवसात तुमचा नुसतं दिलं म्हणून किंवा हे करून काय हे नाही। फॉगिंग मशीन रोज कायम म्हणजे आठवड्यातून तरी ते नाही, आठवड्यातून एकदा तरी मिळायला पाहिजे अशी मागणी आहे। कोल्हापूर शहर परिसरात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केल्या जाणाऱ्या धूर फवारणीला लागणाऱ्या इंधनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे एकूणच महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। ही लूट रोखण्यासाठी महापालिका नेमकी काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.